ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मुंबईच्या झू बागेमध्ये ॲनिमल्स, पशुपक्षी आणि बरेच काही आणि आमच्या गमती-जमती. चला तर बघूया. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय व्लॉग. सकाळी आम्ही लवकर निघालो. मुंबईच्या जाता-जाता अटल सेतू पण दिसला. फायनली आम्ही पोहोचलो. मुंबई झू बाग पण म्हणतात आणि याला राणीची बाग पण म्हणतात. नंतर आम्ही तिकीट काढून आतमध्ये एंट्री केली. ते प्लास्टिक अलाउड नव्हतं. मग सगळ्यांचे साईडला काढून ठेवते. मी तर काही नेलं नव्हतं. एंट्री केल्यावर फर्स्ट आम्ही पाणपक्षी बघितले. उडून जाऊ नयेत म्हणून त्यांना जाळी लावली होती. त्यांचा चिवचिव चालू होती. कोण उडत होतं, कोण पाण्यामध्ये किडे खात होतं. एक पक्षी फिश खाताना मी कॅप्चर मोमेंट केला होता. नंतर मम्मी पप्पा पुढे आले होते तर त्यांना आम्ही भेटलो. तारंग तर ह्याच्या त्याच्या काकेवर बसून चाललं होतं त्याचं फिरायचं. मग त्याला क्रोकोडाईल बसवलं. हा तर नकली आहे, चला तुम्हाला असली दाखवते. मग आम्ही ते बघायला गेलो. बघितलं तर कुठे दिसतच नव्हती. आम्ही खूप शोधत होतो. नंतर बघितलं तर त्याची शेपटी दिसली. बहुतेक दुपारच्या वेळेला मस्त पाण्यात जाऊन बसल्या होत्या. नंतर वरून एक दिसली, ती बघा. कशी पाण्यात बसली आहे बघा गपचूप. असं वाटतंय नकली आहे पण खरं तर ती असली आहे. इथे खूपच डेकोरेटिव्ह स्ट्रक्चर, इथली क्रिएटिव्हिटी खूप टापटीप आणि मेंटेनन्स खूपच मला आवडला. इथले पशु प्राणी यांची माहिती दिली होती. खूप वेगवेगळ्या जाती प्रकारचे आणि कसं करा हे. नंतर मग आम्हाला कासव दिसलं, ते स्विमिंग करत होतं. भरपूर कासव ठेवले होते. नंतर बर्ड्स बघायला गेलो. खूप व्हरायटीचे बर्ड्स, पॅरोट्स, लव्ह बर्ड्स आणि होते. त्यांना खायला एकदम सोय केली होती. मस्त राहायला घरं बनवली होती. खूपच छान वाटलं. नंतर एक धनेश नावाचा बर्ड बघितला. तो खूपच नवल वाटलं. एक व्हाईट आणि अर्धा ब्लॅक आणि अर्धा व्हाईट होता. खूप वेगवेगळे प्रकारचे पॅरोट्स वगैरे बघायला मिळाले. हे होतं पशु-पक्ष्यांचं नंदनवन. पुढे-पुढे जाईल तसं आम्ही मग पेंग्विन्स बघायला निघालो. मग एंट्री केली. थंड-थंड वाटलं. नंतर पेंग्विन हा बर्फामध्ये असतात तर त्यांची तशी सोय केली होती. फुल एसीमध्ये त्यांना स्विमिंग करायला राहायला खूप छान सोय केली होती. नंतर काही स्विमिंग करत होते, काही फॅमिली करून बसले होते. मग त्यांना फूड वगैरे ठेवलं होतं. मस्त चांगलं वाटलं. वेगळं मी तर पहिल्यांदाच बघितलं. नंतर आम्ही फूड कोर्टमध्ये खायला गेलो. नंतर सारंग दबून तर झोपलाच होता पप्पांच्या खांद्यावरती. नंतर आम्ही जेवण केलं. ह्यांनी तर पिझ्झा ऑर्डर केला होता, मग तो खाल्ला. मग सारंगला पण थोडंसं खाल्लं, तो पण उठला. फ्रेश झालो सगळे. मग निघालो परत पुढे. पुढे जाईल तसं मग मॅप दिसला. तर मॅपवरती प्रत्येक पॉइंटचे नंबर्स वगैरे दिले होते. नंतर मग ॲनिमल्स बघायच्या पार्टवर आम्ही गेलो. हिची बघा कशी धमाल मस्ती चालली होती. कांद्यावर बसून सगळीकडे बघत होती. मग आम्ही डिअर बघायला गेलो. डिअर तिथे खूप बसले होते एका साईडला ग्रुप करून. नंतर त्या लोकांनी खायला टाकलं तर मग सगळे एक-एक उठून यायला लागले. खूप छान वाटत होतं. एक त्याच्यामध्ये सांबर होता. खूप मोठी शिंग असलेला होता. मग त्याचे छोटे-छोटे बच्चे पण होते तिथे. नंतर असं माकडांना डांबून ठेवलं, हे खूपच वाईट वाटलं. मग आमच्या गावाकडे ह्या गाव तर त्या गाव फिरत असतात नुसते. नंतर मोस्ट अवेटेड पार्ट, आम्ही वाघ बघायला निघालो. एवढी गर्दी वाघ बघायला. एवढ्या गर्दीमध्ये मला जागा एका ठिकाणी भेटली. मग मी तिथे बघत होती टायगर काय करतोय. तर तो तिकडे लांब स्विमिंग करत होता आणि बघता-बघता अचानक तो एकदम खाचेजवळ आला. आम्ही खूपच दचकलो आणि मग एकदम जवळून यायला. मी तर फर्स्ट टाईम असं बघितलं होतं ना एवढं. आणि तो खरंच एंटरटेन करत होता. राउंड मारून यायचा, मग पाण्यामध्ये उतरायचा आणि स्विमिंग करायचा. लहान मुलं त्याला हात लावायचे तर काचेवरती तो येऊन एंटरटेन करायचा. हे असंच खूप वेळ चालू होतं. लोकं येतात बघायचे आणि लोकं तर ओरडायचे मग मोठ्या-मोठ्याने. नंतर जरा गार्डनमध्ये सगळ्यांनी चिल केलं. सारंगला जरा मोकळं वाटेल म्हणून सगळे निवांत बसले होते. नंतर आम्ही बिअर बघायला गेलो. तो पण मस्त आपला काचेजवळून सगळ्यांना फिरून दाखवत होता. एवढा मोठाच्या मोठा भालू बघितला. नंतर आम्ही बिबट्या आणि तरस बघायला गेलो होतो. एवढी गर्दी, एवढी लोकं त्याला बघायला आली होती आणि तो आपला मात्र तरस निवांत झोपला होता आणि बिबट्या असा फिरत होता आणि दुपारच्या वेळेला सगळे आराम करत होते. खूप छान वाटलं. मी फर्स्ट टाईम राणीबागला भेट दिली होती. तुम्हाला पण व्हिजिट करायचं असेल नक्की या. मला खूप एकदा वाईट पण वाटत होतं. ह्यांची लाईफ ही अशी एका काचेमध्ये होती. वाटलं व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.